श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या स्वामी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज या दिवशी आहे महाशिवरात्री, तसेच या दिवशी प्रदोष व्रतसुद्धा आहे। तर ज्यांचे प्रदोष व्रत आहे तर ते सुद्धा करू शकतात आणि त्याचबरोबर महाशिवरात्री म्हणजेच भगवान शिवांची अतिउच्च कोटीची सेवा करण्याची संधी आपल्याला या दिवशी मिळत असते। तर महाशिवरात्रीला आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत, उपवास कसा करायचा आहे, त्यानंतर ज्यांना रुद्र सेवा कशी करायची याबद्दल माहिती नसेल तर त्यांनी अवश्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल। तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुम्ही हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्याकडूनही अशा ह्या भगवान शंकरांची अतिउच्च कोटीची रुद्रसेवासुद्धा आपण नक्कीच कराल। पहा, त्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास ठेवायचा आहे, दुसऱ्या दिवशी सकाळीच हा उपवास ठेवायचा असतो। महाशिवरात्री म्हणजे जी मोठी आणि महान अशी रात्री होती ती शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्री। तर या दिवशी दिवसभर तर आपल्याला जास्तीत जास्त भगवान शिवांची सेवा करायचीच आहे। त्याचबरोबर या दिवशी रात्रीसुद्धा आपल्याला जी रात्र आहे तर तीसुद्धा भगवान शिवांच्या भजनामध्ये, त्यांच्या रुद्राभिषेकामध्ये, त्यांच्या नामस्मरणामध्ये आपल्याला ही घालवायची आहे। तर जो ही रात्र जागवतो भगवान शंकरांच्या सेवेमध्ये तर त्यांना अतिशय सुंदर असे फळ मिळते। त्यांचे जन्मोजन्मीचे जे काही कर्म असतील तर ते वाईट कर्मसुद्धा जळून जाण्याची ताकद या भगवान शिवांच्या अतिउच्च कोटीच्या सेवेमध्ये आहे। तर आपल्याला ज्यांना माहिती आहे तर ते नक्कीच हे सेवा करतात, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सकाळी आपण लवकर उठून शुचिर्भूत व्हायचं आहे, शक्यतो पांढरं वस्त्र घालायचं आहे। या दिवशी त्रिकोण जे काही म्हणतो आपण योग जुळून आलेला आहे, म्हणजेच या दिवशी आपण म्हणजे मग दुग्ध शर्करा योगसुद्धा जुळून आलेला आहे, प्रदोष व्रतसुद्धा आहे। तर आपल्याला फक्त तुम्हाला सेवेमध्ये काय करायचं आहे तर सकाळी शुचिर्भूत झालो, पांढरे वस्त्र परिधान केले, घरातली देवपूजा करायची आहे, त्यानंतर भगवान शिवांच्या पिंडीवर आपल्याला सतत जलाभिषेक करायचा तर आहेच, पण तुम्हाला जर सकाळीच रुद्र वाचता आलं तर रुद्रसेवा करता आली तर तीसुद्धा करा। तर ही रुद्रसेवा कशी करायची याचा क्रम काय आहे तोही तुम्हाला मी नक्की सांगेल, पण त्याआधी काय काय सेवा करायच्या आहेत याबद्दल माहिती घेऊया। आदल्या दिवशीच आपल्याला जास्तीत जास्त शिवपिंडीवर वाहण्यासाठी बेलपत्र आणून ठेवायचं आहे। बेलपत्र स्वच्छ धुवून ठेवायचं आहे। 3 पानांचे बेलपत्र असावे, 3 किंवा 5 चालतील, पण शक्यतो 2 पानांचे वाहू नये। बेलपत्र किडके किंवा खराब असतील तर ते वापरू नये। बऱ्याचदा पहा, बेलपत्राला जे देठाला जी गाठ असते तीसुद्धा गाठ बरेच जण त्या गाठीसह बरेच जण वाहत नाही। तर ती जर तुम्हाला गाठ स्वच्छ करता आली तर तीसुद्धा स्वच्छ करून व्यवस्थित बेल निवडून आपण जास्तीत जास्त बेल तुम्हाला जेवढा मिळेल तेवढा घेऊन आपण ठेवायचं आहे। जर खेड्यापाड्यात राहत असाल तर तुमच्या आसपास नक्कीच बेलाचे झाड असते, शहरात राहत असाल तर तुम्हाला जिथे फुलं आणि पूजेचं साहित्य मिळतं किंवा जिथे फुल मार्केट आहेत तर तिथेही सर्व पूजेचं साहित्य आपल्याला नक्कीच मिळत असतं। तर भगवान शिवांची पूजा करताना, कुठलीही सेवा करताना आपल्याला प्रथम आपल्याला तुपाचा दिवा किंवा तुमच्याकडे जर तेलाचा वाहत असेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर स्वच्छ तुम्ही देवाऱ्यात करत असाल किंवा स्वच्छ वेगळी मांडणी करत असाल तर ती जागा शुचिर्भूत करून घ्यायची आहे। पाट किंवा चौरंग मांडून त्यावर पांढरे वस्त्र अंतरायचे आहे। पहिला सुपारी वर अभिषेक करून 11 वेळा ओम गम गणपती नमः म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, किंवा तुमच्या देवाऱ्यातले गणपती ठेवलात तरी चालेल। त्यानंतर भगवान शंकरांची पिंड आपल्याला घ्यायची आहे। ती पिंड नाग किंवा नंदी त्या पिंडीवर नको आहे। जर तुमच्या घरात तुम्ही जर अशी शिवपिंड पूजत असाल तर नक्की असं करू नका। ती नंतर तुम्ही हा महाशिवरात्रीचा महिना झाल्यानंतर तुम्ही विसर्जित करू शकता। आणि तुमच्याकडे शिवपिंड असावी तर ती शक्यतो पंचधातूचीच असावी, चांदीची असली तरी चालेल, पण चांदीची किंवा पंचधातूची असावी, पाषाणाची नको किंवा अजून कुठल्याही धातूची नको, चिनी मातीची नको, कुठलीच नको। तर ही शिवपिंड म्हणजे जो आपल्या घरातल्या कर्ता पुरुष असेल तर त्या पुरुषाच्या जो हाताचा अंगठा असतो त्या अंगठ्यापेक्षा उंचीचा जास्त नको आहे। त्यानंतर नाग आणि नंदी नको आहे। तर शिवपिंड नेहमीच उत्तरेकडे, त्याचं जे निमुळतं टोक आहे तर ते उत्तरेकडे त्याचं तोंड हवं।
आणि ती देव्हाऱ्याच्या डाव्या साईडला शक्यतो असावी. त्यानंतर कुठलीही देवतेचं मूर्ती किंवा टाक ठेवू नये. तर अशा प्रकारे आपल्याला शिवपिंड घरात असावी. त्याच्यानंतर तुमच्याकडे गळतीपत्र असेल तर नक्कीच तुम्ही गळतीपत्र लावून शिवपिंड लावायचे आहे. तामनामध्ये शिवपिंड ठेवायचे आहे, वरती गळतीपत्र ठेवायचं आहे. त्यामध्ये तुम्ही गंगाजल, शुद्ध जल, त्यानंतर गुलाबजल जर अर्पण करायचं असेल तर गुलाबजल अर्पण करू शकता. आणि तसेच पंचामृत असेल, दूध असेल, उसाचा रस असेल किंवा मध असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्हायच्या आहेत. तुमच्याकडे जे शक्य आहे, काहीच नसेल तर शुद्ध जलाचा अभिषेक आपण नक्कीच या महादेवाच्या पिंडीवर करू शकता. तसेच ही जेव्हा आपण गळती लावतो किंवा हाताने आपल्याला पळीने थोडं थोडं पाणी टाकता आलं तरी चालेल, जर तुमच्याकडे गळती नसेल तर आपल्याला रुद्राभिषेक संपूर्ण घ्यायचा आहे. रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवपिंड स्वच्छ कोरडी करून ठेवायची आहे. आणि जेव्हा शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे भगवान शंकरांची 108 नावं घेऊन आपल्याला 108 बिल्वपत्र व्हायचे आहेत किंवा एक बिल्वपत्र आपल्याला 108 वेळा व्हायचं आहे. किंवा अखंड अक्षतासुद्धा तुमच्याकडे असतील तर त्यासुद्धा तुम्ही 108 वेळा वाहू शकता. आणि नंतर हे बिल्वपत्र तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला जर निर्माल्यामध्ये ठेवता आलं तरी चालेल. जे अक्षता असतात ते सुद्धा बरेच जण ताई विचारतात की ह्या अक्षतांचं काय करायचं आहे, तर ते तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता, पक्ष्यांनासुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला त्या अक्षतांचा वापर करायचा आहे. अखंड अक्षता हव्यात, पांढऱ्या हव्यात, त्याला रंगीत करायच्या नाही आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला भगवान शिवांच्या पिंडीवर हळदी कुंकू कधीच व्हायचं नाही, फक्त भस्म आणि चंदन वाहू शकतो. त्यानंतर भगवान शिवांना आवडणारी जास्तीत जास्त पांढरी फुले, धोत्र्याची फुले, धोत्र्याचं जे काटरी फळ असतं ते सुद्धा आपल्याला व्हायचं आहे. त्यानंतर कापसाची जर आपण पवथं किंवा जी वात करतो तर तीसुद्धा आपल्याला भस्म लावूनच करायचं आहे, तर त्याला हळदी कुंकू लावायचं नाही आहे. तर हे सर्व आपल्याला शिवपिंडीवर व्हायचं आहे. त्यानंतर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये फळच म्हणजे भगवान शंकरांची आरती केली, त्यानंतर आपल्याला फळ आणि दुधाचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. दिवसभर आपल्याला हाच नैवेद्य दाखवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत आपण जेव्हा सोडत असतो त्याच वेळी आपल्याला पूर्ण स्वयंपाक करून जर नैवेद्य दाखवला तरी चालतो. पण पूर्ण महाशिवरात्रीच्या दिवस आणि रात्रीला आपल्याला म्हणजे जे आपण उपवासाचा पदार्थ असतात ते शक्यतो दाखवावे. त्यामध्ये दूध, फळं असतील, साखर असेल, खडीसाखर असेल, या प्रकारे. तर धूप दीप लावून आपण स्वच्छ असे मस्त सुंदर अशी भगवान शिवांची अति उच्च कोटीची ही सेवा केलेली आहे. तर या सेवेचं पुण्यफळ आपल्याला जरूर लाभतं. जर ही सेवा आपल्याला घरीसुद्धा करायची आहे, त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादं शिवमंदिर असेल तिथे जाऊनसुद्धा तुम्हाला जर ही सामूहिक सेवा करता आली किंवा वैयक्तिक सेवा करता आली तरी करू शकता. याचबरोबर शिवलीलामृत या म्हणजे भगवान शिवांची जी आवडती जी सेवा आहे तर त्यामध्ये शिवलीलामृताचे पठणसुद्धा आहे. बऱ्याच मंदिरांमध्ये किंवा घरोघरीसुद्धा शिवलीलामृताचे पाठ केले जातात. तर हे तुमच्याकडे ग्रंथ अवेलेबल असेल तर नक्कीच तुम्ही शिवलीलामृताचा ग्रंथाचा पाठ सुरू करू शकता, सप्ताहाचं वाचन सुरू करू शकता आणि महाशिवरात्री दिवशी त्याची सांगता करायची असते. त्याचप्रमाणे तुम्हाला जर कमीत कमी शिवलीलामृताचा 11वा अध्याय जर रोज वाचायचा असेल तर त्याचेसुद्धा अतिशय सुंदर असे अनुभव आपल्याला नक्कीच येतात. तर मीही हा पाठ केलेला आहे. तुम्हाला जरी करायची इच्छा असेल नक्कीच तुम्ही करू शकता. तर शिवलीलामृताचा किमान 11वा अध्याय जो आहे तो किमान तुम्ही रोज एकदा तरी वाचा. जास्तीत जास्त 5 मिनटात हा पाठ होऊन जातो. तर ही सेवासुद्धा करू शकता. किंवा शिवलीलामृताचे पूर्ण अध्यायाचं पठण जर सप्ताहाचं वाचन करायचं असेल, पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा, तसेच ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदनान मृत्योन्मुक्षी यमामृतात या महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त जप करायचा आहे. ज्यांना पितृदोष असेल किंवा कुंडली दोष असतील, वास्तुदोष असतील, तुमच्या तब्येतीमध्ये प्रॉब्लेम्स असतील, आजारी तुम्ही सतत विनाकारण आजारी असाल, खूप दवाखाने झालेत, कमी येत नाही, तर अशा वेळेला आपल्याला ह्या ओम नाडीवरही जप करायचे असतात. स्त्रियांनी उजव्या नाडीवर, पुरुषांनी डाव्या नाडीवर कमीत कमी स्वामींचा
जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, आणि हा महामृत्युंजय मंत्राचे जप 5-5 मिनटं दिवसातून 2 ते 3 वेळा अवश्य करावा आणि याचे लाभ पाहावे. त्याचप्रमाणे ज्या घरात हट्टी तापट मुले असतील किंवा व्यसनाधीनता असेल, मांसाहार जास्त चालत असेल, तर ही व्यसनाधीनता कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही कमीत कमी 121 दिवस रुद्रसेवा केली पाहिजे त्या व्यक्तीसाठी संकल्प घेऊन. आणि ते रुद्रतीर्थ त्या व्यक्तीला कळत न, जे डायरेक्ट घेत असतील तर ठीक, कळत न कळत दिला तरी चालेल. त्यांच्या पिण्याच्या पाण्यात, स्वयंपाकामध्ये, तुम्ही जो स्वयंपाक करता त्या घरातल्या आपल्या पिंपामध्ये, पाण्यामध्ये, सगळीकडे तुम्ही रुद्रतीर्थ वापरलं तरी चालेल. अगदी ती व्यक्ती जर तुमच्यापासून दूर असेल काही कारणास्तव, तर त्या व्यक्तीचा नावाने संकल्प करून तिकडे ते रुद्रतीर्थ शिंपडलं तरी चालेल. तर ही सेवा अखंड जर केली तर ह्याचे खूप सुंदर असे अनुभव येत असतात. तर आता आपण रुद्रसेवा कशी करायची आहे याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. जेव्हा आपण गळती लावतो किंवा पाण्याने अभिषेक करत असतो त्यावेळी आपल्याला सर्वप्रथम स्वामींचं स्तवन घ्यायचं आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला तर पहा, सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, तर रुद्रसेवा करताना स्वामी स्तवन 1 माळ स्वामींची, त्यानंतर आपल्याला शिवमहिन्म स्तोत्रादी घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला तुमच्याकडे जर रुद्रसेवेचं पुस्तक असेल तर ते वापरू शकता, किंवा पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे या सर्व पुस्तकांचे पुस्तक मिळतील, किंवा गुगलवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर शिवमहिन्म स्तोत्र म्हणायचं आहे, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, आणि रामरक्षा स्तोत्राचे 1 ते 9 अध्याय, म्हणजे 1 ते 9 ओवीपर्यंतच म्हणायचं आहे, पूर्ण रामरक्षा म्हणायची नाही आहे. तर त्याचप्रकारे रुद्र अध्याय म्हणजे चमक नमकसह आपल्याला रुद्र अध्याय म्हणायचे आहेत. तर हे रुद्र अध्याय थोडे संस्कृतमध्ये आहेत किंवा प्राकृतमध्ये आहेत. तर शक्यतो तुम्ही संस्कृतमध्ये केलं तर त्याचे जास्त चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जर तुम्हाला येत नसेल, थोडासा वेळ लागेल, पण तुम्ही यूट्यूबला लावून, आपल्या चॅनलवर सुद्धा रुद्रपाठाचा व्हिडिओ आहे, तोही तुम्ही वापरू शकता. तो लावूनसुद्धा तुम्ही रुद्र करू शकता. तर तुम्हाला स्वतः वाचायचं असेल तरी स्वतःसुद्धा वाचू शकता. त्याचबरोबर आता रुद्राध्याय झाला चमक नमक सहित, आणि त्यानंतर शिवकवच वाचायचं आहे, आणि मग त्यानंतर मंत्रविभाग घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला जे महत्त्वाचे 5 मंत्र आहेत त्याचा जप करायचा आहे. ते मंत्र 11 वेळा घ्यायचे आहेत. त्यामध्ये महामृत्युंजय मंत्र आहे, आणि हे जे मंत्र झाल्यानंतर, मंत्रविभाग झाल्यानंतर महामृत्युंजय कवच घ्यायचं आहे, आणि मग श्रीसूक्ताचं पठण आपल्याला फलश्रुतीसह घ्यायचं आहे, आणि मग कालभैरवाष्टक एकदा म्हणायचं आहे. त्यानंतर शिवाष्टोत्तर नामावली, म्हणजे मी जी तुम्हाला सांगितली त्यावेळी आपल्याला गळती, जेव्हा आपण स्वामी स्तवनाला सुरू करतो तर ही गळती आपल्याला कालभैरवाष्टक झाल्यानंतर बंद करायची आहे, आणि ती शिवपिंड कोरडी करून त्याची पंचोपचार पूजा करून त्यावर भस्म, गंध आणि फूल अर्पण करून, पांढरे फूल अर्पण करून आपल्याला त्याच्यावर शिवाष्टोत्तर नामावली म्हणत, ही नामावली म्हणजे 108 वेळा शिवांचे नाव घेत ते बिल्वपत्र किंवा अखंड अक्षदा पांढऱ्या व्हायच्या आहेत. त्यानंतर शिवशंकर ध्यान म्हणजे शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हा जो स्वामींचा आवडता मंत्र आहे, तर तो मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर मग भगवान शिवांची आरती घ्यायची आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला हे रुद्रपाठ करायचा आहे. अतिशय सुंदर ही सेवा आहे. जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास लागतो. तर तुमचं जर रोजचंच तुम्ही जर ही सेवा करत असाल तर तुमचा अर्धा तासात सुद्धा हे रुद्र अभिषेक होऊन जातो. तर घरच्या घरी आपण ही सेवा करू शकतो. तुम्ही अवश्य या दिवशीसुद्धा जवळच्या शिवमंदिरात जाऊन तुम्ही भगवान शिवांच्या पिंडीवर आपलं घरातलं जे शुद्ध जल आहे ते वाहायचं आहे, आणि ते जल तुम्ही जर घेऊन घरातल्यांना दिलं तरी चालेल, आणि स्वतःसुद्धा ग्रहण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीला खूप सुंदर अशी सेवा करायची आहे. रात्रीसुद्धा तुम्हाला ह्या सेवा जास्तीत जास्त नामस्मरण तरी करता आलं तरी किमान नामस्मरण करावे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि चॅनलला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तसेच तुमच्या सेवा किंवा तुमच्या ज्या अनुभूती असतील त्या नक्कीच माझ्यापर्यंत तुम्ही कळवू शकता. चला तर मग झालेले सर्व सेवा स्वामींच्या चरणी आणि भगवान शिवांच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.